हॅलो नमस्कार, मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी राहा, प्रामाणिक राहा, स्वतःसोबत प्रामाणिक राहा, पॉझिटिव्ह राहा. मेन म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे फ्रेंड्स. नेगेटिव्ह विचार अजिबात मनात आणायचे नाही आहेत. आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आपल्याला समोरच्याबद्दलसुद्धा आणि आपल्या स्वतःबद्दलसुद्धा. आपल्या स्वतःबद्दल जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार आपल्याला करायचा आहे. पॉझिटिव्ह सकारात्मक विचार केल्याने आपलं आयुष्य सुखकारक राहणार. आपली मानसिक स्थिती चांगली राहणार आहे. आपल्याला मानसिक त्रास होणार नाही आहे फ्रेंड्स. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपल्याला. मनाची स्थिती चांगली ठेवायची आपल्याला. मानसिक त्रास जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो ना फ्रेंड्स, तेव्हा शरीराच्या त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप धोकादायक आहे. त्यामुळे मानसिक त्रास होणं हे टाळलं पाहिजे. मानसिक त्रास होणं हे कसं टाळायचं आहे फ्रेंड्स? मेंटल डिसिप्लिन, मानसिक स्थिती कशी पाळायची आहे आपल्याला. मनाची परिस्थिती, मानसिक परिस्थिती, मानसिक शिस्त कशी पाळायची आपल्याला. फ्रेंड्स, मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक विचार आपल्या मनात सकारात्मकच यायला हवा. नेगेटिव्ह विचार आपल्याला मनात ठेवायचे नाहीत आणि येता कामा नये. कोणतीही गोष्ट असू द्यात फ्रेंड्स. कधी काय होतं, एखादी गोष्ट होणार असेल ना, ती सुद्धा होत नाही आपल्या नेगेटिव्ह विचार केल्याने. एखादी गोष्ट जर पुढे होणार असेल तर ती सुद्धा होणं टाळते. फक्त एकच कारण आहे त्याचं, की आपण नेगेटिव्ह विचार करतो. आपण मानसिकरित्या बळकट नाही आहोत. आपली मानसिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे फ्रेंड्स, आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला चुकीचं इंटेन्शन देत आहे, आपल्याला आतून जाणीव होते त्या गोष्टीची. समोरचा व्यक्ती वेगळ्या चुकीच्या इंटेन्शन जर तुम्हाला देत असेल तर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते मनामध्ये. तर तेव्हा काय करायचं फ्रेंड्स? त्या व्यक्तीबद्दल कोणताही नेगेटिव्ह विचार करणंच सोडून द्यायचं. त्या व्यक्तीलाच तुम्ही टाळा. जर तुमच्या मनामध्ये चुकीची भावना येत आहे समोरच्याबद्दल, कारण कसं आहे ना फ्रेंड्स, आपलं जे मन असतं ना, ते खरं म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे. आपलं मन आपल्या दोन्ही बाजूनी विचार करत असतं. चूक काय, बरोबर काय. तुमच्या कोणत्याही प्रसंगात, चांगल्या प्रसंगात, वाईट प्रसंगात, तुम्ही कोणताही निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल, तेव्हा त्या क्षणी जेव्हा तुमच्या मनामध्ये जो पहिला विचार येईल ना, तो निर्णय घेताना काय निर्णय घ्यावा, काय घेऊ नये, त्या क्षणी जेव्हा तुमच्या मनामध्ये जो विचार येईल ना, तो विचार तुम्ही पकडा. त्या विचारावर तुम्ही विचार करा. तो विचार तुमचा बरोबर असणार आहे. असं मग त्या विचाराबद्दल तुम्ही शंका घेऊ नका, संशय घेऊ नका, की होईलच का, हे कसं होईल, असं त्या विचारावरती तुम्ही संशय अजिबात घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना, चांगला प्रसंग, वाईट प्रसंग, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला मनाची स्थिती, आपली मानसिक शिस्त पाळायची आहे कशी फ्रेंड्स. मानसिक परिस्थितीमध्ये आपण कसं बळकट व्हायचं आहे, आपल्याला मानसिक त्रास होऊ नये कसं बघायचं. एक नियमच लावून घ्यायचा आहे फ्रेंड्स. आपल्या मनाला जर कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, तर फ्रेंड्स ती गोष्टच करणं टाळा तुम्ही. ती गोष्टच पूर्णपणे टाळा तुम्ही.
कारण जर ती गोष्ट जर तुम्ही केली, जर तुम्ही कोणत्या दडपणाखाली जर ती गोष्ट करत असाल, तर तुम्हाला ती गोष्ट झाल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला तुमची मानसिक स्थिती बिघडलेलीच असणार आहे. मानसिक स्थिती चांगली नसणार आहे. मग त्यासाठी आपल्याला हे पाळायचं आहे. शिस्त, आपल्या मनाची शिस्त आपल्याला पाळायची आहे. आपल्या मनाचा विचार करायचा आहे फ्रेंड्स. कोणताही निर्णय असू द्यात, कोणत्याही गोष्टीचा, प्रोफेशनल, जॉब संदर्भात, पर्सनल, कोणत्याही संदर्भात काहीही असू द्यात फ्रेंड्स. तुमचे कोणतेही विचार, कोणतेही विषय, कोणताही विषय असू द्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मन इंटेशन देत असतं. आपल्याला आपलं मन इंटेशन देत असतं फ्रेंड्स. जर चुकीचं काही होत असेल तर आपल्याला मन इंटेशन अगोदर देत असतं की तू हे कर, हे करू नको. आपल्या मनामध्ये येत असतं त्या क्षणी. पण आपल्याला कधी आपण भावनाच्या आहारी जाऊन आपण ती गोष्ट, जर मन बोलत असेल की ही गोष्ट तू करू नकोस, पण आपण भावनाच्या आहारी जाऊन ती गोष्ट करायला जातो आणि मग त्याचा त्रास आपल्याला होतो, कारण आपण मनाचं ऐकलं नाही. त्यामुळे आपल्याला मनाचा त्या क्षणी जो काही प्रसंग असेल, त्या क्षणी 0 सेकंदामध्ये जो तुमच्या मनामध्ये विचार येतो, तो विचार पकडा, तो विचार आत्मसात करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल फ्रेंड्स. ट्राय करून बघा ही छोटीशी गोष्ट. कुठे जायचं आहे का आपल्याला फ्रेंड्स? कुठे मोठी गोष्ट करायचं आहे का? प्रयत्न करा. कोणताही निर्णय घेताना, कोणत्याही प्रसंगामध्ये तुमच्या मनामध्ये जो पहिला विचार येईल, तो विचार आत्मसात करा. म्हणजे ही सवय लावून घ्यायची, आपल्या मनाला ही शिस्त लावून घ्यायची आहे. मेंटल डिसिप्लिन आपल्याला पाळायचं आहे. आपली मनाची स्थिती चांगली राहणार आहे. त्यामुळे आपण हे जर पाळत गेलो नियमितपणे, तर आपण हळूहळू सगळे योग्य निर्णय आपण घेण्यासाठी पुढे असणार आहोत. आपल्याला कोणाची गरज नाही पडणार. आपले निर्णय आपण लोकांना सांगत नाही विचारत नाही बसणार की काय करायचं आणि काय करायचं नाही आहे. आपण आपले निर्णय स्वतः आपण घ्यायला सक्षम असणार आहोत. त्यामुळे ही मनाची स्थिती, मानसिक शिस्त ही नियमितपणे पाळली पाहिजे फ्रेंड्स. रोजच्या जीवनामध्ये छोट्या गोष्टीमध्ये बघा, आपलं मन सांगत असतं, इंटेन्शन आपल्याला देत असतं. सिक्स सेन्स सगळ्यांचा असतो. सगळ्यांचा एक छोटासा कोणत्या तरी कोपऱ्यात सिक्स सेन्स ॲक्टिव्ह असतो फ्रेंड्स. सगळ्यांचा असतो. सगळ्यांना ती पॉवर देवाने दिलेली आहे आपल्याला. त्या ब्रह्मांडाने ती पॉवर सगळ्यांना दिलेली आहे. ती ॲक्टिव्ह करणं आपल्या हातात आहे. थोडीफार पॉवर आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. ती ॲक्टिव्ह कशी करायची? मेडिटेशन वगैरे करा. त्यामुळे तुमची इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग होणार आहे मेडिटेशन केल्यामुळे. त्यामुळे सुद्धा आपली मानसिक स्थिती चांगली राहणार आहे. त्यामुळे थोडीशी इंट्युशन पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये असते. आपल्या मनाचं ऐका. आपलं मन काय सांगतंय ते ऐका आधी. हजारो विचार त्या क्षणी जर येतात ना, ते नका ऐकू. शांत राहा. जेव्हा तुम्हाला कोणता एखादा निर्णय घ्यायचा आहे, एखादा निर्णय जर तुम्ही घ्यायचा आहे, शांत विचार करा आणि मनाला विचारा आपल्याला की काय करू. तुम्ही ज्या देवाला मानता ना फ्रेंड्स, त्या देवाला हात लावा, डोळे मिटा आणि सांगा, मनात बोला, मला हा निर्णय घ्यायचा आहे. त्या क्षणी तुम्हाला उत्तर मिळेल फ्रेंड्स. कोणत्याही संदर्भात मिळेल. तेव्हा विचार करायचा आहे. त्या क्षणी जो विचार मनात येईल तो विचार करायचा आहे. निर्णय चुकणार नाही 100% मी सांगू शकते. विचार नक्की करा फ्रेंड्स. प्रयत्न करायचा आहे आपल्याला.
आपल्याला मोठं काही करायला जायचं आहे का? नाही जायचं आहे. आपल्या रोजच्या जीवनातल्या ह्या गोष्टी आहेत. आपल्याला मानसिक स्थिती आपली चांगली ठेवायची आहे. रोजच्या जीवनातली मानसिक डिसिप्लिन आपल्याला पाळायचं आहे, शिस्त पाळायचं आहे. जसं चांगले कर्माची शिस्त वगैरे असतं तसंच आहे हे. मनाची शिस्तसुद्धा आपल्याला पाळली पाहिजे. मनातल्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही फ्रेंड्स. आय होप माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, नक्की आवडतील. आपण अशा छान छान गोष्टी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते मला नक्की विचारा. काही कमेंट असेल तर मला सांगा. काही प्रश्न तुमचे असतील ते मला सांगा. मी तुमच्या प्रश्नांची योग्य ती रित्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपण त्या विषयांवरती बोलूयात. योग्य तो निर्णय आपण घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.